अवघडच झालं. आता देशभरातील एटीएम मध्ये कॅशचा खडखडाट, पैसेच मिळेनात. देशभरातील एटीएम मध्ये आता पैशांचा खडखडाट दिसून येतोय. अनेक ठिकाणी नागरिकांना एटीएम मधून पैसेच मिळत नसल्याच्या तक्रारी वाढू लागल्यात. मंडळी, विशेष म्हणजे देशात चलनाचा रेकॉर्ड साठा उपलब्ध असल्याचे सांगितले जात असताना दुसरीकडे एटीएम मात्र रिकामे पडत आहेत. यामुळे सर्वसामान्य नागरिकांसह शेतकरी वर्गालाही मोठा फटका बसत आहे. कॉन्फेडरेशन ऑफ एटीएम इंडस्ट्रीजने भारतीय बँक संघटना आणि रिझर्व्ह बँकला पत्र लिहून एटीएम सेवा विस्कळीत होण्याचा इशाराही दिला आहे. महाराष्ट्रातील ग्रामीण आणि अर्धशहरी भागात ही समस्या अधिक गंभीर बसल्याचे सांगितले जात आहे. सध्या पेरणीचा हंगाम सुरू असून शेतकऱ्यांना खते, बियाणे आणि इतर कामांसाठी रोख पैशांची गरज आहे. मात्र अनेक एटीएम मध्ये पैसे उपलब्ध नसल्याने त्यांची गैरसोय होत आहे. या रोकड टंचाई मागे करन्सी चेस्ट मधून पुरेसा नोटांचा पुरवठा न होणे, इंधन दरवाढ, सुरक्षा व्यवस्थेचा वाढलेला खर्च आणि 500 रुपयांच्या नोटांचा तुटवडा यामुळेही अनेक एटीएम लवकर रिकामी होणे आदी कारणे सांगितले जात आहे. मंडळी, एटीएम मध्ये पैसे नसणे ही ग्रामीण अर्थव्यवस्थेवर परिणाम करणारी बाब आहे. त्यामुळे ही परिस्थिती किती दिवस राहते आणि यावर काय उपाययोजना होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.